रांचीच्या आदिवासी भागातून आलेला रॉबिन मिन्स किंवा मग केरळमधून आलेला मिस्ट्री स्पिनर विघ्नेश पुथुर. मुंबई इंडियन्सने यंदाच्या IPL मध्ये सुरुवातीलाच हे दोन नवे चेहरे मैदानात उतरवले. त्यात अजूनपर्यंत सिनियर लेव्हल क्रिकेट न खेळलेल्या विघ्नेश पुथुरनं पहिल्याच मॅचमध्ये 3 विकेट्स घेत कमाल केली. आणि अनेकांना प्रश्न पडला की मुंबई इंडियन्सला असं टॅलेंट मिळतं कुठून. हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा ही आणि आणखी अशी बरीच नावं आहेत ज्यांच्यातला एक समान धागा आहे, तो म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सनं दिलेले हे स्टार आज IPLच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतात. पण हे स्टार घडवण्यासाठी, नवं टॅलेंट शोधण्यासाठी मुंबई इंडियन्सची एक टीम वर्षभर मेहनत घेत असते. मुंबई इंडियन्सकडे एक स्ट्रॉंग स्काउटिंग नेटवर्क आहे. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या माजी खेळाडूंचा समावेश आहे. ही टीम स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असते. गुणवान खेळाडूंना हेरलं जातं आणि त्यांना मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. त्यातूनच मिळतात मुंबई इंडियन्सला मॅच विनर खेळाडू. म्हणूनच तर आजवर एकट्या मुंबईनं फ्रँचायझी क्रिकेटमध्ये जिंकल्यात 5 IPL सह तब्बल 12 ट्रॉफी. तेव्हा तुम्हीही मुंबई इंडियन्सचे फॅन असाल तर MIनं पहिली ट्रॉफी कधी जिंकली होती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.